आपल्यासोबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. सर, खरं तर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे बंधू एकत्र येते आहेत. तुम्हाला पण आनंद असेल, सर्व शिवसैनिकांना आनंद आहे. तुम्ही काय सांगाल या बाबतीत? मला तर त्या ठिकाणी मन माझं भरून आलं, कारण प्रबोधनकरांच्या आशीर्वादाने शिवसेना स्थापन झाली. शिवसेना प्रमुख झाले साहेब, आणि नंतर मग दोन्ही त्यांचे म्हणजे चिरंजीव आणि पुतणे हे यांनी पूर्णपणे राज्य गाजवलं. आणि आता 20 वर्षानंतर त्या ठिकाणी परत एकदा राज्य गाजवण्याचा त्या ठिकाणी हा प्रसंग सुरू झाला. मी ते म्हणेल की ठाकरे परिवार, प्रबोधनकरांचा परिवार हाच महाराष्ट्राला वाचवू शकतो. आणि मग ते पुरोगामी चळवळीचं हिंदुत्व जे असो, मराठी माणसांचं असो, हे सर्व ते ठाकरे परिवारच करतील, ठाकरे ब्रँडच करेल. मी आज या ठिकाणी हे सांगेल की आज हेच नाही, म्हणजे उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले त्यावेळेस आमचं मन तर भरून आलं. आणि आम्हाला ते अनेक वर्षापासून आम्ही ती वाट पाहत होतो. ते आज आमचं स्वप्न पूर्ण होत आहे. पण आमचं पुढचं स्वप्न अजून एक सांगतो की माननीय आदित्य साहेब, माननीय अमित साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी, हे दोघंसुद्धा आता मैदानात गाजवतील. म्हणजे हे दोघं तर मोठे भाऊ त्या ठिकाणी करतीलच, पण त्यांनी छोटी मुलंसुद्धा त्या ठिकाणी करतील. आणि आम्हाला तो एकच आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राला कोण वाचवू शकलं आहे? ठाकरे ब्रँडच, ठाकरे परिवारच. आणि आज ती वेळ आलेली आहे. आणि मग महाराष्ट्रातील जनता काय जे वाट पाहते, वाट पाहते? महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार चालला, काय चाललं, रोज चाकू सुरे, लूट, दंगली बिंगली सगळं चालू झालं. महाराष्ट्रात जातीवाद राजकारण खराब झालं एकदम. जे कधी म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या रिमोट कंट्रोलखाली मी 5 वर्ष मंत्री होतो. तर आमच्या महाराष्ट्रात कुठेच काही दंगली झाल्या नाही, कुठेच नाही. संभाजीनगरमध्ये तर तुम्हाला सांगतो 28 वर्ष या ठिकाणी एकदम शांतता झाली होती, एकदम व्यवस्थित प्रोग्रेसिव्ह झालं होतं. आज या दंगली बिंगली झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की दोघे भाऊ एकत्र येत असताना विरोधक फारसं काही असं गंभीर घेताना दिसत नाही, काही फरक पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, तुम्हाला मी एकच सांगतो की फरक पडणार नाही हे देवेंद्र भाऊ म्हणतात, आमचे देवा भाऊ. पण देवा भाऊ आतून खचलेले आहे आज त्यांना वाटतं. आणि म्हणून ते जास्तीत जास्त पैसा खर्च करून हे करून 30,000 रुपये त्या देवेंद्र भाऊच्या आमदारांनी तिथं म्हटलं खुलताबादला 30,000 रुपये मत. मग कशाला दिले 30,000? तिथली नगरपालिका तरी तितकी मोठी आहे का? छोटीशी नगरपालिका. त्यांच्या आमदारांनी त्या ठिकाणी, देवाभाऊच्या आमदारांनी त्यांनी 30,000 रुपये वाढले. मग असं हे तुम्ही असे पैसे देऊन त्या ठिकाणी सत्ता घेत असेल तर ते म्हणजे तुमचं मन काय खट्ट करतं. अरे आपण जा, संपूर्ण लोकांच्या समोर जा, नमस्कार करा, आम्ही तुमची सेवा करू, तुम्ही आदेश द्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हटलं तर त्या ठिकाणी काय व्हावं? तुम्ही पैसे देऊन त्या ठिकाणी निवडून येता उपयोग नाही. आणि म्हणून देवाभाऊ पण खचलेलं आहे. आणि ते दुसरे जे आहे ना मिंदे, ते तर आता साफ ते चेहरा पडलेला आहे. कारण देवाभाऊनी त्यांना आता बाजूला करण्याचं हे तंत्र सुरू केलेलं आहे. तिसरा प्रश्न असा आहे की मुंबई महापालिका आता तोंडावर आहे, दोघे भाऊ एकत्र येत आहेत, युतीची घोषणा होईल. कसा फरक पडेल? मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात महाराष्ट्रात. मुंबईत तुम्हाला सांगतो की प्रबोधनकारांच्या वेळेस त्यांनी स्वतः त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात भाग घेतलेला आहे. मुंबई मराठी माणसाचा ही ती घोषणा होती. त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी असा हात वर केला. आणि मराठी माणसांना न्याय हक्क मिळाला मुंबईत आणि महाराष्ट्रात. मुंबई तुटली नाही, तोडण्याचा बराच प्रयत्न केला, पण साहेबांनी घोषणा केली होती. त्याच्यानंतर आमचे उद्धव साहेब, तर हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, परंतु शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही धर्मावर अन्याय करायचा नाही, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व अन्याय करायचं नाही, ही भूमिका घेऊन 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री असतानासुद्धा कुठेही त्या ठिकाणी दंगली बिंगली झाल्या नाही. सगळं वातावरण चांगलं होतं. आज राजसाहेब जे आहेत मराठी माणसासाठी जे करत आहेत, म्हणून आज मराठी माणूस आणि हिंदुत्व हे सगळं एकत्र आलं तर सर्व धर्मीय एकत्र येतील. आणि सर्व धर्मी एकत्र येऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. शिवरायाचा महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल. कारण शिवरायांच्या काळातसुद्धा त्यांच्याकडे सुद्धा सर्व धर्मीय सैनिक होते, सेनापती होते. आणि म्हणून तीच भूमिका आज आहे आणि त्याची गरज आता आहे. नक्कीच. हे होते ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे. कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.